नमस्कार मित्रांनो, प्रेमात पडलेली स्त्री नेहमीच मला तू आवडतोस असे शब्दात सांगेलच असं नाही, पण तिच्या वागण्यातून, नजरेतून आणि छोट्या छोट्या कृतींमधून तिच्या मनातील भावना स्पष्ट देखील दिसू लागतात. मित्रांनो, तसेच आज आपण या व्हिडिओमधून असे पाहणार आहोत जे इशारे जी स्त्री प्रेमात पडल्यावर प्रथमतः पुरुषाला देत असते. सर्वात पहिला इशारा म्हणजे ती तुमच्याकडे नकळत वारंवार पाहू लागते. जेव्हा तुम्ही समोर असाल तेव्हा तिची नजर तुमच्यावर थांबते आणि नजरानजर झाली की ती पटकन नजर वळवते. म्हणजेच तिला नजरानजर झाली की थोडी लाज निर्माण होते. मित्रांनो, समजून जा, ती स्त्री तुमच्या प्रेमात पडली आहे. दुसरा संकेत म्हणजे ती तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते. तुमचा आवडता रंग, तुमचा आवडता पदार्थ, जेवण किंवा एखादी साधी गोष्टसुद्धा ती तिच्या लक्षात ठेवते. तिसरा इशारा म्हणजे तुमच्याशी बोलण्यासाठी ती कारण शोधते. तिचा विषय कितीही छोटा असो, पण संवाद सुरू ठेवण्यासाठी ती नेहमीच प्रयत्न करताना तुम्हाला दिसून येते. चौथा इशारा मित्रांनो, तुम्ही आनंदी असाल तर तीही आनंदी होते आणि तुम्ही दुःखी असाल तर तिच्या चेहऱ्यावर तिथून नक्कीच तुम्हाला काळजी दिसेल. मित्रांनो, आता आपण पुढचा इशारा पाहूया. मित्रांनो, पाचवा संकेत, तुमचं मत तिच्यासाठी फार महत्त्वाचं बनतं. मोठे निर्णय नसले तरी अनेक गोष्टींमध्ये ती तुमचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. सहावा संकेत म्हणजेच इशारा हा सांगतो की ती तुमच्यासोबत वेळ घालवायला तिला आवडू लागतं. कारण प्रेमात वेळ महत्त्वाचा नसतो, ती व्यक्ती खूप महत्त्वाची असते. आणि सर्वात महत्त्वाचा इशारा म्हणजे ती तुमच्यासोबत किंवा तुमच्यासमोर स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नाही. कारण जेव्हा स्त्री मनापासून प्रेम करते तेव्हा ती तिचं खरं रूप त्या व्यक्तीसमोर दाखवते. म्हणूनच मित्रांनो, प्रेमात पडलेली स्त्री अनेकदा शब्दांपेक्षा तिच्या कृतीतून जास्त बोलते असं दिसून येतं. कारण खरं प्रेम ओठांवर येण्याआधी तिच्या डोळ्यात दिसायला लागतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.